श्री क्षेत्र मढी कानिफनाथ संजीवन समाधीचे रहस्य आणि ऐतिहासिक वारसा सुरू होते। भाग 1 प्रस्तावना वजा एका गूढ ऊर्जेचा शोध। महाराष्ट्राच्या मातीत आणि सह्याद्रीच्या कुशीत अनेक रहस्य आणि चमत्कार दडलेले आहेत। इथल्या कणाकणात साधू संतांचा आणि नाथांचा स्पर्श आहे। पण अहिल्यानगर जिल्ह्यातील एका छोट्याशा टेकडीवर असे एक गूढ स्थान आहे जिथे गेल्या शेकडो वर्षांपासून एक अफाट शक्ती वास करते। हे स्थान म्हणजे श्री क्षेत्र मढी। 9 नाथांपैकी एक साक्षात प्रबुद्ध नारायणांचा अवतार असलेले श्री कानिफनाथ महाराज यांनी याच ठिकाणी संजीवन समाधी का घेतली? या टेकडीचे असे काय रहस्य आहे जे लाखो भाविकांना दरवर्षी येथे खेचून आणते? आज आपण या ऐतिहासिक, पौराणिक आणि भक्तिमय वारशाचा एक अद्भुत प्रवास उलगडणार आहोत। श्वास रोखून धरा, कारण हा प्रवास तुम्हाला अशा एका विश्वात घेऊन जाईल जिथे श्रद्धा आणि चमत्कार यांच्यातील रेषा पुसट होऊन जाते। भाग 2 नवनाथ संप्रदाय आणि प्रबुद्ध नारायणाचा अवतार। भारतभूमी ही अनादी काळापासून योग्यांची आणि तपस्वींची भूमी राहिली आहे। या परंपरेतील सर्वात गूढ आणि शक्तिशाली संप्रदाय म्हणजे नवनाथ संप्रदाय। शिवशंकराच्या आशीर्वादाने आणि दत्तात्रेयांच्या मार्गदर्शनाने नवनाथांची उत्पत्ती झाली। या नवनाथांपैकी प्रत्येकाने एका विशिष्ट नारायणाचा अवतार घेतला होता। श्री कानिफनाथ हे साक्षात प्रबुद्ध नारायणाचे अवतार मानले जातात। पौराणिक आख्यायिकांनुसार त्यांच्या जन्माची कथा अत्यंत विलक्षण आहे। असे म्हटले जाते की श्री दत्तात्रेयांच्या इच्छेने हत्तीच्या कानातून म्हणजेच गजाकर्णातून त्यांची उत्पत्ती झाली। म्हणूनच त्यांना कानिफनाथ किंवा काही ठिकाणी कानफाटानाथ असेही संबोधले जाते। जन्मतःच त्यांच्यावर दैवी तेज होते। त्यांच्या डोळ्यांत साऱ्या विश्वाचे ज्ञान सामावलेले होते आणि चेहऱ्यावर एक अथांग शांतता होती। पण हे केवळ एक सामान्य जीवन नव्हते। हा एक महान उद्देश घेऊन पृथ्वीवर आलेला अवतार होता। जनसामान्यांचे दुःख दूर करण्यासाठी, अज्ञानाचा अंधार मिटवण्यासाठी आणि भक्तीचा मार्ग दाखवण्यासाठी प्रबुद्ध नारायणाने हे रूप धारण केले होते। भाग 3 श्री जालंधरनाथ आणि कानिफनाथ यांची भेट वजा गुरु शिष्य परंपरा। कोणत्याही महान कार्याची सुरुवात योग्य मार्गदर्शनाशिवाय होऊ शकत नाही। कानिफनाथांच्या या दैवी प्रवासात त्यांना गुरु म्हणून लाभले ते स्वतः श्री जालंधरनाथ। जालंधरनाथ हे साक्षात अंतरिक्ष नारायणाचे अवतार। या दोन महान नाथांची भेट ही एक सामान्य घटना नव्हती, तर ती ब्रह्मांडात घडलेली एक अद्भुत आणि ऊर्जायुक्त घटना होती। जालंधरनाथांनी कानिफनाथांची परीक्षा घेतली आणि त्यानंतर त्यांना आपले शिष्य म्हणून स्वीकारले। या गुरुशिष्य परंपरेतून कानिफनाथांना साक्षात योगविद्या, सिद्धी आणि अफाट शक्ती प्राप्त झाली। कठोर तपश्चर्या, हिमालयाच्या कुशीत आणि घनदाट अरण्यात केलेले ध्यान यातून कानिफनाथांनी अष्टसिद्धी आणि नवरनिधी प्राप्त केल्या। गुरु जालंधरनाथांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी केवळ स्वतःचे आत्मज्ञानच मिळवले नाही, तर त्या ज्ञानाचा उपयोग संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी करण्याचे व्रतही घेतले। भाग 4 लोककल्याण आणि नाथांचे भ्रमण। एकदा सर्व सिद्धी प्राप्त झाल्यावर कानिफनाथ एका जागी थांबले नाहीत। त्यांनी संपूर्ण जगभरात, विशेषतः भारतवर्षात प्रदीर्घ भ्रमण केले। ते गावोगावी, जंगलात, वाळवंटात आणि पर्वतांवर फिरत राहिले। या प्रवासात त्यांनी अनेक गरिबांना, रंजल्या गांजलेल्यांना आणि आजारी लोकांना मदत केली। नाथांनी लोककल्याणासाठी केलेल्या कार्याच्या कथा आजही गावोगावी कीर्तनांमधून आणि भजनांमधून सांगितल्या जातात। ज्यांच्या जीवनात केवळ अंधार होता त्यांना नाथांनी आशेचा किरण दाखवला। अनेकांचे असाध्य आजार त्यांनी केवळ आपल्या स्पर्शाने आणि विभूतीच्या सामर्थ्याने बरे केले। समाजात पसरलेल्या वाईट प्रवृत्तींचा नाश करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी त्यांनी अनेकदा आपल्या दैवी चमत्कारांचाही वापर केला। या चमत्कारांमागे केवळ अफाट शक्तीचे प्रदर्शन नव्हते, तर प्रत्येक मानवाला योग्य मार्गावर आणण्याची त्यांची तळमळ होती। भाग 5 श्री क्षेत्र मढीची निवड आणि संजीवन समाधीचे रहस्य। अनेक वर्षे संपूर्ण जगात भ्रमण केल्यानंतर जेव्हा अवतार कार्याची सांगता करण्याची वेळ आली, तेव्हा नाथांनी एका विशिष्ट जागेचा शोध सुरू केला। एक अशी जागा जिथे ते समाधी घेऊन अनंत काळापर्यंत आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे राहू शकतील। या शोधात ते महाराष्ट्र भूमीत अहमदनगर जिल्ह्यातील एका छोट्याशा टेकडीवर आले। हेच ते मढी गाव। पण मढीच का? या प्रश्नाचं उत्तर अतिशय गूढ आहे। असे मानले जाते की या भूमीला एक अतिशय वेगळे आध्यात्मिक वलय आणि चुंबकीय ऊर्जा, कॉस्मिक एनर्जी फील्ड आहे। कानिफनाथांनी आपल्या दिव्य दृष्टीने ओळखले की ही जागा समाधीसाठी अत्यंत योग्य आहे। त्यांनी फाल्गुन वद्य पंचमीचा, रंगपंचमीचा दिवस निश्चित केला। समाधीचा तो क्षण शब्दांत वर्णन करण्यापलीकडचा होता। हजारो भक्त, साधू संत आणि देवदेवता यांच्या उपस्थितीत नाथांनी जिवंतपणे समाधीत प्रवेश केला। नाथांनी आपला भौतिक देह त्यागला, तरीही त्यांची चैतन्यमय उपस्थिती आणि ऊर्जा आजही या मंदिरात प्रत्येक क्षणी जाणवते। संजीवन समाधी याचा अर्थच हा आहे की ते आजही जिवंत आहेत, सूक्ष्म रूपात वास करत आहेत आणि भक्तांच्या हाकेला ओढ देत आहेत। भाग 6 मंदिराचा ऐतिहासिक वारसा आणि वास्तुकला।
आज आपण जे मढीचे भव्य मंदिर पाहतो त्याचा इतिहासही अतिशय रंजक आहे. सुरुवातीला येथे एक छोटेसे आणि साधे स्मारक होते. काळानुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आणि नंतर पेशवे व मराठा सरदारांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. काळ्या पाषाणात बांधलेले हे मंदिर मराठा वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. मंदिराच्या सभोवतालचा परिसर, भव्य तटबंदी आणि पायऱ्यांचा मार्ग हा भाविकांसाठी एक ऐतिहासिक ठेवा आहे. काळाच्या ओघात आणि शेकडो वर्षांच्या प्रवासात जुन्या गोष्टींमध्ये कदाचित काही उणीवा राहिल्या असतील, वास्तूची झीज झाली असेल, पण मढीच्या या मंदिरात येणाऱ्या भक्तांच्या श्रद्धेत आजवर कधीच खंड पडला नाही. इथल्या प्रत्येक दगडावर नाथांच्या नावाचा जयघोष कोरलेला आहे. मंदिरात प्रवेश करताच मनाला जी एक अथांग शांतता मिळते ती केवळ आणि केवळ नाथांच्या अस्तित्वाची प्रचिती आहे. भाग 7. फाल्गुन वद्य पंचमी आणि मढीची भव्य यात्रा. मढीचे खरे स्वरूप आणि अफाट ऊर्जा पाहायची असेल तर फाल्गुन वद्य पंचमीला म्हणजेच रंगपंचमीच्या दिवशी येथे यावे. या दिवशी येथे एक अतिशय भव्य यात्रा भरते. केवळ अहमदनगर जिल्ह्यातूनच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरातून लाखो भाविक नाथांच्या दर्शनासाठी येथे येतात. डोंगराच्या पायथ्यापासून ते थेट मंदिराच्या कळसापर्यंत केवळ माणसांचा महासागर उसळलेला असतो. डफ, हलगी आणि ताशांच्या कडकडाटात नाथांच्या नावानं चांगभलं असा जयघोष असं म्हणतात घुमतो. भंडाऱ्याची, हळदीची आणि गुलालाची इतकी प्रचंड उधळण होते की संपूर्ण टेकडी जणू सोन्याची आणि रंगांची बनल्यासारखी वाटते. ही यात्रा म्हणजे नाथांच्या अफाट शक्तीचे आणि भक्तांच्या प्रेमाचे एक जिवंत प्रतीक आहे. येथे कोणताही उच्च नीच असा भेदभाव नसतो. राजापासून ते रंकापर्यंत सर्वजण नाथांच्या दरबारात एक समान असतात. भाग 8. भक्तांचे अनुभव आणि नाथांचा आधार. मढीला येणारा प्रत्येक भक्त काही ना काहीतरी मागणे घेऊन येतो. कुणाला आजारातून मुक्ती हवी असते, कुणाला संकटातून मार्ग हवा असतो, तर कुणाला जीवनात प्रगती हवी असते. प्रत्येक भक्ताच्या मनात जीवनाविषयी एक स्वप्न असते. त्यांच्या त्या स्वप्नांपर्यंत पोहोचण्यासाठी नाथांची कृपा सर्वात मोठी शिदोरी ठरते. मंदिराच्या गाभाऱ्यात उभे राहून जेव्हा भक्त नाथांच्या समाधीकडे पाहतो तेव्हा त्याच्या डोळ्यांतून आपोआप अश्रू वाहू लागतात. हे अश्रू दुःखाचे नसून एका अनामिक समाधानाचे असतात. येथे येणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या गरजेनुसार नाथांचा आधार मिळतो. नाथांनी दिलेला आशीर्वाद भक्तांना जीवनातील प्रत्येक संकटाशी लढण्याची आणि पुन्हा नव्याने उभे राहण्याची ताकद देतो. अनेकांनी साक्षात मृत्यूच्या दारातून परत आल्याचे अनुभव येथे कथन केले आहेत. नाथांची विभूती ही त्यांच्यासाठी संजीवनीपेक्षा कमी नाही. भाग 9. आधुनिक काळात नाथांच्या विचारांची गरज. आजच्या या धावपळीच्या आणि तणावग्रस्त युगात जिथे माणसाला माणसाचा विसर पडत चालला आहे तिथे नाथांचे विचार आणि त्यांचा वारसा अधिकच प्रासंगिक ठरतो. नाथांनी जातीभेद, धर्मभेद मानला नाही. त्यांनी केवळ मानवतेची पूजा केली. मढीचे मंदिर आपल्याला हेच शिकवते की खरी शक्ती ही पैशात किंवा सत्तेत नसून ती दुसऱ्यांच्या कल्याणासाठी झटण्यात आणि निस्वार्थ भक्तीमध्ये आहे. आजचे तरुण आणि नवीन पिढी जेव्हा या मंदिरात येते तेव्हा त्यांना या ऐतिहासिक वारशाची माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणूनच आपण हा माहितीपट तयार केला आहे जेणेकरून नाथांचा हा गौरवशाली इतिहास जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावा. भाग 10. समारोप. मित्रांनो, मढीच्या या पवित्र मातीत नतमस्तक होताना प्रत्येकाला आपल्या पाठीशी कुणीतरी खंबीरपणे उभे असल्याची प्रबळ जाणीव होते. कानिफनाथ हे केवळ भूतकाळातील एक संत नाहीत तर ते वर्तमानातील एक जिवंत ऊर्जा आहेत आणि भविष्यातील एक मार्गदर्शक प्रकाश आहेत. जोपर्यंत चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत मढीच्या या टेकडीवर नाथांचा महिमा असाच गाजत राहील. हा माहितीपट जर तुम्हाला आवडला असेल आणि नाथांच्या या ऐतिहासिक वारशाची माहिती तुमच्या हृदयाला भिडली असेल तर कमेंट्समध्ये जय कानिफनाथ नक्की लिहा. ही अनमोल माहिती जास्तीत जास्त भाविकांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच दर्जेदार व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सर्वांना नाथांच्या कृपेची प्रचिती येवो. तुमचे प्रत्येक चांगलं काम सिद्धीस जावो हीच प्रार्थना. पुढील व्हिडिओची वाट पहा. तोपर्यंत शुभरात्री आणि जय नवनाथ.